हो, यावेळेस पुढे सरसावून चांगला फटका मिड ऑफला बीट केलंय. लॉंग ऑफच्या दिशेनं फिल्डर पोहोचतोय, पायाने अडवण्याचा प्रयत्न, मात्र बॉल पायाला लागल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. चौकार. चांगला स्ट्रोक पुढे सरसावला. हा बॉल आपण पाहिला तर चांगला बॉल होता. चेंडूमध्ये जास्त वेग नव्हता आणि चेंडूची लेंथ कमी केली होती जाणून बुजून गोलंदाजाने, मात्र तरी देखील ऑन द राईट चांगला स्ट्रोक मारला आणि मिड ऑफला बीट केलं. पॉवर प्लेचा इथे फायदा मिळत असताना खरं तर डीपमध्ये फिल्डरने चांगला प्रयत्न केला होता, पुरेपूर प्रयत्न फिल्डरचा पाहू शकाल तुम्ही. ऑफ कटर बॉल होता. खूप चांगलं टेलिकास्ट आहे प्रिन्स मूवीजचं. मिड ऑफला चान्स जरूर होती बॉल अडवण्याची, मात्र थोडासा उशीर केला मिड ऑफच्या फिल्डरने आणि इकडे फुटबॉल स्किल वापरले होते फिल्डरने, परंतु त्यामध्ये तो फिल्डर अपयशी ठरलाय. तर हा पहिला चौकार या मॅचमधील लक्ष्मण स्पोर्ट्स या टीमसाठी. धावसंख्या 4. चौकारानं अकाउंट ओपन झालंय. लॉंग ऑनला खेळाडू तैनात आहे आणि एक डीप मिड विकेट. हे दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. पुढचा बॉल घेऊन संतोष जोशी, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, टॉप एज, बॉल निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. फक्त एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या झाली आहे 5. 3-3 षटकांचा सामना आहे. क्वालिफायर आहे, पहिला क्वालिफायर सामना आणि पुरेपूर प्रयत्न दोन्ही संघांचा असेल फायनलमध्ये पोहोचण्यासाठी. या स्पर्धेमध्ये लहान मुलांसाठी एक लकी ड्रॉ देखील आहे. तर जी लहान मुलं या ठिकाणी आलेली आहेत त्यांनी आपली नाव नोंदणी करायची आहे लकी ड्रॉसाठी. आकर्षक पारितोषिक आहे आणि पारितोषिक आहे सायकल. यावेळेस ओव्हर पिच बॉल, भला मोठा फटका, उत्तुंग षटकार. खूपच कमजोर बॉल होता यावेळेस संतोष जोशी यांचा आणि त्याचा पुरेपूर लाभ उचलला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. बॉटम हँडचा चांगला वापर, शक्तीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर जुळलं होतं आणि बॉल हवेतून निघून गेलाय. डीप वायडिश मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पहिला षटकार या मॅचमधील किरण दळवीच्या बॅटमधून. आणि किरणच्या बॅटिंग आपण पाहिली तर नेहमीच त्याने पॉवर हिटिंग केलेली आहे. शक्तीच्या जोरावर खूप चांगले चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत असतात आणि चांगलं टायमिंग त्याने साधलं तर मग बॉल सीमारेषेच्या बाहेरच दिसतो. यावेळेस शॉर्ट पिच बॉल होता, कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटवर बॉल घेता आला नाही. मात्र पंच दर्शवतात की एज लागली होती, म्हणजेच तिकडे जीवदान मिळतंय फलंदाजाला. विकेट कीपरकडून चूक झाली आहे, झेल ड्रॉप झालाय अरुणच्या हातातून आणि हा सुटलेला झेल फार महागात पडू शकतो. सध्या चालू असलेला सामना मनोज स्पोर्ट्स विरुद्ध लक्ष्मण स्पोर्ट्स. लक्ष्मण स्पोर्ट्स संघ सध्या बॅटिंग करत आहे. नेक्स्ट डिलिव्हरी, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस जागा बनवली, हॅमट केलाय बॉल इनफिल्डच्या वरून. अतिशय सुरेख फटका, बॉल निघून जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार. जोरदार चपराक दिली अक्षरशः बॉलवर. त्या ठिकाणी बॅट्समनने थोडासा लेगस्टिक कडे गेला, बॅकफुटला वजन घेतलं आणि बॉल हॅमट केला. इनफिल्डला सहज क्लिअर केलं मिड ऑफच्या वरून. खूपच सुंदर चौकार आणि अतिशय महागडा असं षटक हे समाप्त झालंय संतोष जोशी यांचं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या बिनबाद 15. दरम्यान एक पारितोषिक या ठिकाणी अनाऊन्स होत आहे. सन्माननीय महेश सोरगे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल आणि हे पारितोषिक फायनलपर्यंत कायम असणार आहे. तर पाहायचं आहे कुठला खेळाडू या संधीचं सोनं करतोय. आतापर्यंत तरी कुठल्याही गोलंदाजाला हॅट्रिक साधता आलेली नाही आणि आता तर फारच महत्त्वाच्या मॅचेस आहेत. खेळाडूंना विनंती असेल जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. पहिल्या ओव्हरच्या हायलाइट्स तुम्हाला लगेच पाहायला मिळत आहेत, कशा पद्धतीने फटकेबाजी करण्यात आली. हा स्लोवर बॉल होता मात्र अगदी स्लॉटमध्ये, ज्याच्यावर खूप मोठा षटकार ठोकला ऑन साईडला.
किरणने. त्यानंतर बॅकफुटला जाऊन हा फटका मिडऑफच्या वरून आडव्या बॅटनं समोर प्रहार केला 4 धावांसाठी. खूप छान फलंदाजी किरणची आपल्याला पाहायला मिळत आहे. सलामीवीर अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहेत. 5 धावा अगरच्या बॅटमधून आल्यात आणि 10 धावांचं योगदान दिलंय किरणने. एकूण धावसंख्या बिनबाद 15. नवीन षटक घेऊन ऋषी राऊंड द विकेट मारा करण्याचा ऋषीचा प्रयत्न. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओव्हरपिच बॉल आहे. चिप केलाय बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली येऊ शकला नाही. बॅकअप दुसऱ्या खेळाडूचं मिळतंय. चांगली फिल्डिंग डीप मिड विकेट झोन मध्ये. आणि तिसऱ्या धावेचा आता मात्र प्रयत्न, धोकादायक प्रयत्न, फलंदाज बाद. फटका छान सजवला होता. जास्त शक्तीचा वापर करण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त चिप केलं होतं ऑन साईडला डीप मिड विकेटकडे. आणि डीप मिड विकेटच्या फिल्डरने झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शक्य नव्हतं त्याच्यासाठी. त्यानंतर काय जबरदस्त बॅकअप आणि चांगला थ्रो देखील आपण पाहिला लॉंग ऑनच्या फिल्डरकडून. ही चांगली कामगिरी, जो मिड विकेट झोनमध्ये अक्षरशः पोहोचला बॉलवर. आणि निश्चितच आपल्या संघासाठी महत्त्वाचं योगदान फिल्डरने दिलंय. तर 17 धावांवर हा पहिला धक्का लागलाय लक्ष्मण स्पोर्ट्स या संघाला. यष्टनच्या पाठीमागे आपण पाहतोय अरुण चोरगे याला, ज्याच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. सर्वाधिक धावा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अरुणच्या नावावर आहेत. आणि सर्वाधिक गडी बाद केलेले आहेत कुमार केणेने. नवीन बॅट्समन पंकज दळवी. ब्रेक थ्रूची आवश्यकता होती आणि तो ब्रेक थ्रू आलाय धावचीतच्या रूपात. यावेळेस चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली जाते. किरणला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की हा बॉल कुठेतरी स्लॉटमध्येच होता. अँगल डिलिव्हरी होती खरी तर, परंतु तुम्ही पाहू शकाल की चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये त्याची बॅट आहे आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळेच बॉल बॅटवर घेता आला नाही. सातत्याने खूप वेगाने गोलंदाजी केली जाते ऋषीकडून. पुन्हा एकदा ऋषी मार्गस्थ होतोय राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस आपटी दिली आहे बॉलला. शॉर्ट पिच आखो टप्प्याचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला नाही बॅट्समनने. आणि आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. पंचांचा इशारा 1 फॉर दी ओव्हर. येस, योग्य डिसिजन आहे. बाउन्सरचा चांगला वापर केला या ठिकाणी. एक बाउन्सर तुम्ही हाताळू शकता एका षटकामध्ये. यावेळेस व्हाट अ हिट, दॅट इज अ ग्लोरियस स्ट्रोक. षटकार. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय APL नावाचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय APL नावाचा. अप्रतिम फटका किरणच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. आतापर्यंत 16 धावांचं योगदान किरणने दिलंय. फक्त 6 चेंडूंचा सामना केलाय आणि संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावर. एका चांगल्या स्थितीत जात असताना लक्ष्मण स्पोर्ट्स हा संघ अजूनही दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. यानंतर देखील एक षटकाचा खेळ बाकी आहे या इनिंग्समध्ये. ऋषीने आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. खरं तर चांगली गोलंदाजी करत होता, मात्र मागचा बॉल आपण पाहिला तर बॉल खरं तर एवढा वाईट नव्हता, परंतु फटका खूपच छान होता. पावलांचा चांगला वापर, चेंडूच्या टप्प्यापर्यंत जरी पोहोचला नसला तरी देखील खूप छान पद्धतीनं टायमिंग जुळून आणलं त्या ठिकाणी बॅट्समन किरणने. ऑन साईडला फेवर करतोय. दोन्ही षटकार त्याचे ऑन साईडला आलेत. एक चौकार मात्र त्याने ऑफ साईडला ठोकलाय. तर दोन्हीकडे खेळण्याची त्याची क्षमता आहे, ऑफ साईड ऑन साईड. फुलटॉस बॉल. यावेळेस एलिव्हेशन तर नाहीये, मात्र चेंडू डीपमध्ये जातोय. डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडूची फेक आपण पाहतोय, फारच संथ फेक आहे. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट होत आहेत. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले 25 या आकड्यावर. या स्पर्धेमध्ये लहान मुलांसाठी लकी ड्रॉ होणार आहे. त्यामध्ये पारितोषिक आहे आकर्षक सायकल मिस्टर विनोद बाळाराम चोरगे यांच्या माध्यमातून. आणि ज्या मुलांची नावं येथे देण्यात आलेली आहेत त्यांनी येथे उपस्थित राहणं गरजेचं असणार आहे, नाहीतर तुम्हाला बक्षीस मिळणार नाही. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन चांगला स्ट्रोक. बॉल निघून जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीमारेषा पार. चौकार.
थँक्यू डीजे. प्रेक्षकांसाठी देखील एक सुवर्ण संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर तुम्ही झेल टिपलात तर ग्रामपंचायत सदस्य आमने सन्माननीय संजय बाळाराम चोरगे यांच्याकडून 200 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. आणि षटकार देखील आता लागतायत. खूप छान फटकेबाजी आणि विशेष म्हणजे फुटवर्क अतिशय सुंदर वापरलं या इनिंग्समध्ये आत्तापर्यंतच्या खेळामध्ये किरण दळवीनं, आणि सर्वांचीच मने जिंकतोय या मॅचमध्ये किरण दळवी. खूप जबरदस्त बॅटिंग. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 1/29. तर लकी ड्रॉसाठी ज्यांनी ज्यांनी नावं दिलेली आहेत, ज्या लहान मुलांनी, त्यांनी येथे उपस्थित राहायचं आहे. तुमच्या नावाची जर चिठ्ठी निघाली तर तुम्हाला बक्षीस मिळेल, परंतु त्यासाठी तुम्ही येथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर उपस्थित नसाल तर मात्र बक्षीस तुम्हाला मिळणार नाही. नवीन षटकाला प्रारंभ. उदेश आलाय. सुरेख फटका. ओहो, व्हॉट अन आउटस्टँडिंग इट. चौकार. अखूट टप्प्याचा बॉल आणि त्याला पाठवलंय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन पंकजच्या बॅटमधून हा चौकार. बाहेर निघणारा बॉल होता. बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरून फटका मारलाय. जबरदस्त स्ट्रोक. दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत आहे सन्माननीय शरद सुरेकर यांचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आमणे प्रीमियर लीग 2021 मध्ये. तर नवीन हंगाम आता मात्र सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या परिसरातील ही पहिलीच स्पर्धा आहे. नांदकर येथे देखील त्यांची प्रीमियर लीग चालू आहे. आदित्य माझ्यासोबत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आदित्य, आमणे गावामध्ये भरपूर टॅलेंट आहे. युवा खेळाडू देखील चांगले दिसत आहेत. आणि जर एकच खूप मजबूत संघ या गावाने बनवला तर तो संघ तुमच्या दृष्टीने कसा असेल? दरम्यान पुढचा बॉल. ओ, खडे खडे लॉफ केलाय. भरपूर उंच जातोय बॉल. लॉंग ऑफचा फिल्डर बॉलच्या खाली. सुरेख जेल आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. देखिए अजय गरत आपने जिस बात का जिक्र किया, हमने गांव में लगभग अभी 8 टीमें खेली और इससे पहले जब भी हमना प्रीमियर लीग होता था तब कम से कम 14 या 12 टीमें पार्टिसिपेट होती थी और हर टीम में कहीं ना कहीं 3 या 4 बहुत अच्छे स्ट्रांग प्लेयर है. अगर इस गांव की एकता देखिए, महाराष्ट्र में ऐसा कोई गांव नहीं कि जहाँ पर पॉलिटिक्स नहीं है. हर गांव में पॉलिटिक्स रहता है, लेकिन पॉलिटिक्स को छोड़कर अगर आप क्रिकेट को अगर सही में अगर महत्व दे रहे हैं तो फिर आपको एक होना बहुत ज़रूरी है, क्योंकि एकता यूनिटी बहुत आगे आपको ले जा सकती है. राजकारण हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र क्रिकेटशी राजकारणाचं नातं जोडू नये, मला देखील तेच वाटतंय. तुम्ही जर एक चांगली टीम बनवली तर निश्चितच तुमच्या गावामध्ये अनेक ट्रॉफीज येतील, कारण एवढं टॅलेंट ह्या गावामध्ये आपल्याला दिसतंय. ओ, सुरेख फटका आहे. ओह, परंतु तेथे देखील फिल्डर. आणखीन एक चांगला झेल टिपला जातोय आणि आता किरणची खेळी देखील संपुष्टात आली आहे. जल्लोष होतोय साऱ्यांचा, थरार क्रिकेट खेळाचा. जल्लोष होतोय साऱ्यांचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय APL नावाचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय APL नावाचा. सध्या तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल चांदीचं नाणं. APL स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध खेळाडूसाठी आणि शिस्तबद्ध संघासाठी आपण हे पारितोषिक ठेवलेलं आहे. सौजन्य यशवंत चोरगे, वंश एंटरप्राइजेस आमणे. तर त्यांचे आम्ही आभारी आहोत. अतिशय सुंदर असं हे चांदीचं नाणं आहे. लक्ष्मी देवतेची ते आपल्याला प्रतिमा देखील त्या नाण्यावर पाहायला मिळते. दरम्यान 2 चेंडूंवर 2 गडी बाद केलेत गोलंदाज उदेश चोरगेनं आणि हॅट्रिकवर आहे उदेश. हॅट्रिक बॉल. हो, अगदी अंधाधुंद बॅट फिरवली होती, मात्र बॉल वाईड आहे. उजव्या भरपूर बाहेरचा बॉल. सध्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत सुजय आणि गीतेश. मागचा सामना सुजयने फिरवला होता आपल्या गोलंदाजीच्या बळावर. तोच सुजय सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. धावसंख्या 33 वरून पुढे जाते 34. 34 धावा धावफलकावर. चांगला स्कोर आहे. हॅट्रिकची संधी गमावली गोलंदाजाने.
यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल मात्र दिशा भरकटली गेली आहे. या दिशा बॉल उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर होता. आता लेग स्टिकच्या बाहेर कुठेतरी कॉम्पेन्सेट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाला असं वाटलं की उजव्या यष्टीच्या बाहेर टाकायला गेलो तर पुन्हा एकदा बॉल खूप बाहेर जाईल, त्यामुळे कुठेतरी लेग स्टिककडे टाकण्याचा प्रयत्न. मात्र त्या प्रयत्नात लेग स्टिक सोडून बॉल गेलाय आणि त्यामुळे आता हा दुसरा वाईट बॉल पाहायला मिळतोय. अवंतर धावा खर्च केल्या जात आहेत. यावेळेस साखो टप्प्याचा बॉल आहे. फटका तर चांगला सजवलाय, हुक केलाय बॉल, मात्र डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्येत भर पडताना दिसते. लक्ष्मण स्पोर्ट्स संघ सध्या बॅटिंग करत आहे. क्वालिफायर मॅच आहे, फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. 36 धावा सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असं हे चांदीचं नाणं आहे. शिस्तबद्ध खेळाडू, शिस्तबद्ध संघांसाठी हे चांदीचं नाणं तुम्हाला तिथे पाहायला मिळतंय. यशवंत चोरगे साहेब यांच्या माध्यमातून वंश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. उदेश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न नाही आणि हा बॉल देखील दिशाहीन आहे. या षटकातील तिसरा वाईट बॉल आणि हीच समस्या राहिली आहे. या गोलंदाजाकडे आपण नजर टाकली तर या आधीच्या सामन्यांमध्ये देखील काही वाईट चेंडू टाकले होते. उदेश निश्चितच एक उदयोन्मुख खेळाडू आहे. अनुभवाची कमतरता आहे, मात्र जे अननुभवी खेळाडू असतात, युवा खेळाडू, त्यांना नर्चर करावं लागतं, पॉलिश करावं लागतं, तेव्हाच त्यांच्याकडून तुम्हाला बेस्ट येताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल जरूर, कारण मिसफील्ड झाली आहे डीप मिडॉनला. 2 धावा ह्या बॉलवर कंप्लीट केल्या जात आहेत. शेवटचं षटक हे प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली 39, 39 धावा. एक मोठी धावसंख्याच म्हणावी लागेल आदित्य, आपण विचार केला तर, कारण संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिलंय की जास्त काही धावा झालेल्या नाहीत. 4 षटकांमध्ये मला वाटतं हायेस्ट टीम टोटल 44 होता आणि ती धावसंख्या चेस देखील झाली होती त्या सामन्यामध्ये अगदी शेवटच्या बॉलवर. हा सामना तर 3-3 षटकांचा आहे. बॉल हवेत, फिल्डर डाऊन द बॉल, गुड कॅच. वाईडिश डीप मिड विकेटला चांगला झेल आणि फलंदाज बाद. तर अशा पद्धतीनं डावाची देखील इथे समाप्ती होते. 39 धावा एकूण धाव फलकावर आहेत लक्ष्मण स्पोर्ट्स या संघाच्या. शेवटचा बॉल लोअर फुलटॉस होता, बॅटच्या थोडा खाली लागलाय, टायमिंग अचूक नव्हतं आणि एक चांगला झेल तिथे डीपमध्ये पाहायला मिळाला. तर 40 धावांचं टार्गेट हा सामना जिंकण्यासाठी लक्ष्मण स्पोर्ट्स या टीमने सेट केलंय, ते म्हणजे मनोज स्पोर्ट्स या संघासमोर. मोठं टार्गेट आदित्य या सामन्यामध्ये. मोठी मॅच देखील आहे, दबावाची मॅच आहे आणि 40 धावा 3 षटकांमध्ये, विशेषतः या मैदानाचा विचार करता निश्चितच थोडंसं डिफिकल्ट असेल. पण याच स्पर्धेमध्ये आज आपण पाहिलंय की मनोज स्पोर्ट्स संघानं 45 धावा 4 षटकांच्या सामन्यामध्ये चेस केल्या होत्या. म्हणजे चेस करण्यामध्ये हा संघ देखील माहिर आहे असं म्हणता येईल. यस, निश्चित रूप से, लेकिन वो मुकाबला 4 ओवर का था, ये मुकाबला 3 ओवर का. देखना अब लगभग जो क्वालिफायर 1 हम देख रहे, इस मैच की विजेता टीम सीधा APL के फिनाले में हम देखेंगे, जबकि लूजर टीम जगदीश स्पोर्ट के साथ खेलेंगे जो दूसरा क्वालिफायर रहेगा. पहले ओवर में संतोष जोशी सर के 1 ओवर में रन बने थे 15, विकेट कोई भी नहीं मिली थी. एक अच्छी शुरुआत, जो शुरुआत चाहिए थी लक्ष्मण स्पोर्ट्स को, शुरुआत मिल चुकी थी संतोष जोशी के ओवर में, किरण और अगर के माध्यम से. उसके बाद ऋषि 14 रन खर्च किए, कोई भी सफलता नहीं मिली. हालांकि उनके ओवर में एक रनआउट हुआ था, लेकिन उसके बाद उदेश जिनको 3 विकेटें मिली है और कुल मिलाकर उन्होंने 10 रन खर्च किए. हमारे तमाम स्पॉन्सर का हम आभार व्यक्त करते हैं. हमें कैश प्राइज जिन्होंने स्पॉन्सर किया, माननीय श्री सुनील फुलोरे साहब. सेकंड कैश प्राइज हमें जिन्होंने स्पॉन्सर किया, मुरनाली शरद जोशी. फर्स्ट और सेकंड ट्रॉफीज सुरेश पाटिल की तरफ से लेड इंद्रपाल पाटिल की याद में. ये देखिए दैवत इताड़े के आ चुके इस वक्त, बहुत अच्छे क्रिकेटर है. मैन ऑफ द सीरीज के लिए ट्रॉफी योगेश केने की तरफ से स्पॉन्सर किए, लेड शिवाजी केने की याद में.
बेस्ट प्लेयर ऑफ द एपीएल, बेस्ट बैट्समैन और बेस्ट फील्डर ऑफ द एपीएल। लेड शांताराम चोरगे की याद में किरण चोरगे की तरफ से, डिसिप्लिन टीम यशवंत चोरगे की तरफ से, मेडल सत्यवान जोशी, मोस्ट सिक्स के लिए इस वक्त सत्यवान जोशी गुरुनाथ चोरगे की तरफ से टॉस बॉक्स। देखिए महेश चोरगे की तरफ से विकेट और सिक्सर हैट्रिक के लिए इस वक्त 1,000 रुपए का इनाम है। विकेट हैट्रिक के लिए 1,000 का इनाम, सिक्सर हैट्रिक के लिए 1,000 रुपए का इनाम। ड्रेस स्पॉन्सर किए इस वक्त विश्वपाल केनी साहब की तरफ से। बॉल स्पॉन्सर सूर्यकांत बारशी और खंडू पाटिल। खेल की शुरुआत हो चुकी है, दोनों ओपनर्स बीच मैदान पर आ चुके। दैवत से निवेदन आपको वीआईपी मंच पर आना और मंच की शोभा बढ़ानी है। या स्पर्धेमध्ये हॅट्रिकसाठी आणखी एक पारितोषिक आहे 501 रुपयांचं, स्वर्गीय रेणुका संजय जोशी यांच्या स्मरणार्थ मिस्टर रमेश जोशी यांच्याकडून हॅट्रिकसाठी 501 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल। आणि प्रेक्षकांसाठी सीमारेषेच्या बाहेर झेल घ्या, कॅच घ्या आणि कॅश घ्या, 200 रुपये, 200 रुपयांचं पारितोषिक आहे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय संजय बाळाराम चोरगे साहेबांकडून। खेल की शुरुआत होती हुई 40 का पीछा करने के लिए अरुण चोरगे और उनका साथ देने के लिए साहिल। गेंदबाजी के लिए किरण आते हुए टीम के फ्रंट लाइन गेंदबाज है। अभी तक हमने प्रीमियर लीग में उन्होंने बहुत कमाल की और अच्छी गेंदबाजी की है। दो खिलाड़ी आउटफील्ड में डीप मिड विकेट की दिशा पर आगर और सुजय पाटिल लॉन्ग ऑन की दिशा पर ठीक कमेंट्री बॉक्स के सामने। राइट आर्म ओवर दी विकेट किरण अरुण के लिए। पहली गेंद ड्राइव कर दिया है, अपनी फॉलो थ्रू में उठा, निशाना चूक गया। आप जाके बैकअप होता हुआ सुजय पाटिल के माध्यम से नॉट आउट घोषित करते हुए पर रनआउट की अपील की थी। एक रन पूरा करते हुए बैट्समैन अरुण चोरगे, सिंगल के साथ खाता खुलता हुआ मनोज स्पोर्ट्स का और अरुण चोरगे का एक बिना किसी नुकसान पर 40 का पीछा करते हुए। देखिए अजय कर इस मैच को अगर जीतना है मनोज स्पोर्ट्स को तो बड़े शॉट्स की जरूरत है, खासकर पावर प्ले के खेल में। जी बिल्कुल, कम से कम 2 बड़े शॉट्स हर ओवर में लगाने होंगे क्योंकि 13.33 का आस्किंग रेट है। 3 ओवर में 40 रन बनाने हैं जीतने के लिए, तो बड़े शॉट्स वाकई में निर्णायक रहने वाले हैं, ज़रूरत है उसकी। लेकिन पहली गेंद पर दोनों छोर पर बच गए वहां पर साहिल। यस निश्चित रूप से। अब सामना करे साहिल दलवी। किरण ओवर द विकेट साहिल के लिए, उठाने की कोशिश लेकिन बीट वे उनके इरादे को चीर कर गेंद चली गई थी विकेट कीपर नंदू के पास। काफी तेज की थी, फास्ट एंड फ्यूरियस। गेंद पड़ने के बाद अंदर की जानिब आई थी और यही कारण था बल्लेबाज बीट हुए थे और गेंद चली गई थी विकेट कीपर के पास और रुका हुआ स्कोर 1 बिना किसी नुकसान पर। छोटी गेंद लेकिन बल्ले पर ठीक से ले नहीं पाए थे, दूर से खिलाड़ी थे, अगर हल्की सी मिसफील्ड लेकिन मना किया पर दूसरे के लिए खतरे को महसूस किया था बैट्समैन अरुण चोरगे ने और मना किया था जगरत साहिल दलवी को। और कहीं ना कहीं मुझे लगता है कि अरुण यदि ज़्यादा गेंदें खेलेंगे तो उतना ही फायदेमंद साबित हो सकता है मनोज स्पोर्ट्स के लिए, क्योंकि अरुण जो है वो इनफॉर्म बल्लेबाज है, ऑरेंज कैप होल्डर है इस टूर्नामेंट के फिलहाल। यस सही कहा आपने, जिनमें काफी क्षमता है बड़े बड़े शॉट्स लगाने की। छोड़ दिया ऊपर, देखना क्या कुछ हो चुका है। व्हाइट का इशारा था वह उमेश केनेसर का, एक्स्ट्रा की मदद के साथ स्कोर आगे सरकता हुआ 3 के ऊपर। अभी तक तो धीमी शुरुआत रही है, गेंदबाजी बहुत अच्छी रही है कहीं ना कहीं कहना होगा। हालांकि पिछली गेंद वाइड रही लेकिन ज़्यादा मौके बल्लेबाजों को नहीं मिले हैं बड़े शॉट्स लगाने के। किरण जो कि गेंदबाजी कर रहे हैं, अच्छी बैटिंग भी की उन्होंने, 9 गेंदों में 22 रन बनाए अपनी टीम के लिए। ताबड़तोड़ अंदाज में बैटिंग की किरण ने। गेंद चली गई डिक्लेयर जोन में 1 रन के लिए।
देखिए टीम के कैप्टन ने जो भरोसा जताया किरण के ऊपर, पंकज ने उस भरोसे के ऊपर उतरते हुए अभी तक कंजूस गेंदबाजी, कहीं भी ढील नहीं दे रहे, कहीं भी मौका नहीं दे रहे साहिल दलवी और अरुण चोरगे को खुलकर आज़ादी से बल्लेबाजी करने के लिए। और अरुण के लिए एक इनाम है, लगातार 3 छक्के यदि वो लगाते हैं तो प्रसाद पाटिल साहब की ओर से 1000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा। तो इनाम तो काफ़ी है, लेकिन फिलहाल गेंदबाजी बढ़िया देखने को मिल रही है इस ओवर में। यस, लाजवाब गेंदबाजी। आखिरी गेंद, हालांकि अभी भी 2 गेंदें शेष है इस ओवर की, हवा में खिलाए लेकिन खिलाड़ी दूर से आ रहे। अब जाके आगर पाटिल गेंद को उठाते हुए तीसरे की कोशिश और आसानी से अब 3 रन पूरे करते हुए बैट्समैन साहिल दलवी। देखिए अगर दलवी लगभग डीप मिड विकेट थोड़ा सा वाइट है और वहां से जाकर उन्होंने डीप स्कली की दिशा पर गेंद को उठाया, मतलब रनिंग और उनकी सोच बहुत अच्छी थी जो बैकअप करने के लिए गए थे। और वैसे भी देखा जाए तो आज पूरे दिन हमें देखने को मिला है कि आगर काफ़ी बिजी प्लेयर है, आउटफील्ड के अच्छे फील्डर है, कुछ कैचेस भी लपके हैं उन्होंने और फील्डिंग उनकी आउटफील्ड में बहुत बढ़िया रही है। बहुत बड़ा फासला तय करते हुए गेंद को रोका उन्होंने, बहुत ही शानदार फील्डिंग। किरण सामना करते हुए अरुण, गेंद जारी है अब लॉन्गन की दिशा पर। सुजय पाटिल गेंद को उठाते हुए एक से ज्यादा कुछ भी नहीं, सिंगल के साथ ओवर की समाप्ति होती हुई। एक ओवर की समाप्ति के बाद केवल रन बने 8 और बची भी अब 12 गेंदों पर 32 रनों की जरूरत। अब इक्वेशन कहीं ना कहीं अजगरत मुश्किल नजर आता है। हालांकि अरुण चोरगे अभी भी क्रीज पर मौजूद है और आने वाले बैटिंग ऑर्डर में संतोष जोशी सर, ऋषि, कई ऐसे बैट्समैन जो आकर रन बना सकते हैं, लेकिन कंडीशन देखना अब क्या कुछ होता है आने वाले ओवरों में। हालांकि बैटिंग में परिवर्तन किया गया है, मेरे ख्याल से संतोष जोशी जो है वो पिछले मैच में ओपन करने आए थे तो ऊपर खेले थे, लेकिन इस मैच में साहिल अरुण के साथ आए हैं। पहले ओवर में कोई बड़ा शॉट देखने को नहीं मिला है, प्रयास जरूर किया दोनों बल्लेबाजों ने। 3 पर बैटिंग कर रहे हैं अरुण और 4 पर खेल रहे हैं साहिल। टीम का स्कोर हुआ है 1 ओवर के बाद 8 रन। देखिए जिस तरह से पावर प्ले में उन्होंने बल्लेबाजी की अजय गरद, ऐसा लग रहा है कि किसी एक गेंदबाज को टारगेट करने वाले। हालांकि काफी संभल कर खेला अरुण ने पावर प्ले के खेल में। एक तरह से एक ये प्लस पॉइंट माना जा सकता है कि विकेट नहीं गिरा है, लेकिन विकेटों को शायद उतना ज़्यादा अब महत्व नहीं दिया जाएगा क्योंकि केवल 12 गेंदें बची है और 10 विकेट्स आपके हाथ में है, तो खुलकर बल्लेबाजी अपेक्षित है। यहाँ से 12 गेंदों में 32 रन आपको बनाने हैं, बड़े बड़े शॉट्स जरूर खेलने होंगे, गैप्स ढूंढने होंगे बल्लेबाजों को। 12 गेंदे और जीतने के लिए 32 रनों की जरूरत। ड्रिंक्स ब्रेक इस वक्त होता हुआ मैदान पर। माननीय श्री माजी उप सरपंच सुखदेव जी बारसी साहब का आगमन हो चुका, साथ ही साथ ग्राम पंचायत सदस्य संजय जी चोरगे साहब और संजय केने साहब का भी इस वक्त आगमन हो चुका है। तीनों मान्यवर से निवेदन, आपको वीआईपी मंच पर और मंच की शोभा बढ़ानी है। बची भी 12 गेंदे और जीतने के लिए 32 रनों की जरूरत। ये मैच अरुण चोरगे बनाम लक्ष्मण स्पोर्ट्स हो चुका है। सुजय की पहली गेंद डाउन दी विकेट खेला है, गेंद जारी लॉन्गन की दिशा पर। किरण मौजूद है, दूसरे की कोशिश और 2 रन पूरे करते हुए इस बीच काफी तेज थे विकेटों के बीच में, बहुत तेज दौड़ लगाई थी हमारे मान्यवर सम से जुड़ते हुए। मोस्ट वेलकम आपका अमनी प्रीमियर लीग में, दिल के गहराई से हम आभार व्यक्त करते हैं। काफी अच्छा क्षेत्ररक्षण देखने को मिला, लेकिन थ्रो उतना सटीक नहीं था। स्टंप्स पर यदि थ्रो होता तो शायद बात बन सकती थी। पहली गेंद पर 2 रन आए हैं इस ओवर में, स्कोर 10 पर पहुंच चुका है। अब 11 गेंदों में 30 रन चाहिए। फाइनल में पहुंचने के लिए ये मुकाबला दोनों टीमों के बीच में खेला जा रहा है। जीतने वाली टीम फाइनल में पहुंचेगी, लेकिन हारने वाली टीम जो है उनका सफर समाप्त नहीं होगा, उनको एक और मौका मिलेगा। अगला मैच जो दूसरा क्वालिफायर होगा वो खेलने का मौका मिलेगा जगदीश स्पोर्ट्स के विरुद्ध। देखिए जो इस वक्त
डीप स्क्वायर लेग पर जो इनोवा क्रिस्टा गाड़ी है उसकी जो यस मिरर के ऊपर जो सूरज की जो किरणें जो वो ठीक एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी उसके सर आग के ऊपर जा रहे हैं, जिस तरह से वो गाड़ी लगाई है। हमारे मान्यवर से निवेदन है वो गाड़ी थोड़ा सा साइड में करना है। येस प्रजेश, तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर प्लीज ती गाडी थोडी तुमची बाजूला घ्यायची आहे, थोडासा त्रास होतोय खेळाडूंना. सुखदेव बार्शी साहेबांची गाडी आहे. बच्ची भी अब 11 गेंदे और जीतने के लिए 30 रनों की जरूरत, लेकिन अजय गरत जब तक अरुण चोरगे क्रीज पर रहेंगे तब तक काफी आशाएं जीवित रहेंगी मनोज स्पोर्ट्स के लिए। साथ ही साथ आने वाले बैटिंग ऑर्डर में ऋषि दलवी जिन्होंने एपीएल में अभी तक एक ही गोल्डन सिक्स लगा और वो भी ऋषि दलवी के बल्ले से निकला है। साथ ही साथ संतोष जोशी सर है, कई ऐसे स्टार बल्लेबाज उनके पास है, लेकिन सबसे ज़्यादा भरोसा अरुण चोरगे के ऊपर है। हालांकि इस ग्राउंड के बारे में बहुत अच्छी तरह से जानते हैं और खास करके सामने की तरफ लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ और मिड विकेट की दिशा में बहुत अच्छी तरह से वो खेल लेते हैं। महेश चोरगे यांच्याकडून आणखी एक पारितोषिक. अरुण चोरगेने जर 6 बॉल्समध्ये 6 षटकार ठोकले, खरं तर तेवढ्या धावा आता बाकी नाहीत, परंतु त्यांच्यासाठी 6,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. 11 चेंडू आणि 30 धावा. जिनको कवर में खेल दिया खिलाड़ी ऊपर मौजूद है, मिस फील्ड लेकिन बैकअप अच्छा था। दूसरे की कोशिश हो रही है, सटीक एंड पर थ्रो, लेकिन तेज कदमों के साथ अरुण 2 रन पूरे करते हैं। बैकफुट पर जाकर पंच करने की कोशिश की थी, गैप में खेलने की कोशिश की थी, लेकिन मिस फील्ड हुई पर कवर पर और डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी ने आकर गेंद को उठाया था। समय था अरुण चोरगे के पास 2 रन पूरे करने का। देखिए सिंगल और डबल से अब कुछ काम बनने वाला नहीं। अजय गरत यहाँ से हवाई यात्रा, बड़े शॉट्स की काफी जरूरत अब हो चुकी है मनोज स्पोर्ट्स के लिए। अगदी बरोबर उल्लेख केला तुम्ही. आता काही पायी चालून त्यांचा प्रवास सक्सेसफुल होणार नाही, हवाई सफर करावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. लेफ्ट आर्म राउंड विकेट, हो उछाल दिया है, आसमानी टोला, 6 रन, व्हाट अ सिक्स। जब गेंद अरुण चोरगे के बल्ले से निकली थी उस पे मोड़ लगी थी 6 रनों की। देखिए रिप्ले में देखते, बिल्कुल ओवर पिच गेंद थी और उनके स्लॉट में रडार में मिल गई थी और स्वंग कर दिया था मिड विकेट के ऊपर से दूर कहीं 6 रनों के लिए। खूप ताकदवान खेळाडू आहे. आपण पाहिलं तर अरुण चोरगे, आणि त्याच्या आर्कमध्ये, त्याच्या हिटिंग झोनमध्ये किंवा त्याच्या स्लॉटमध्ये बॉल आला तर मात्र तो बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकल्याशिवाय राहणार नाही. पहिला षटकार या इनिंग्समधील आपल्याला पाहायला मिळाला. 18 धावा धावफलकावर. स्कोर उछलता हुआ सिक्सर के मदद के साथ सुजय पाटिल मुड़ते हुए अरुण के लिए पुल कर दिया, लेकिन खिलाड़ी मौजूद अगर और अरुण चोरगे आउट। खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा, थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय एपीएल नावाचा, आज आमने गावानं चषक ठेवलाय एपीएल नावाचा. स्लाइटली शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता हा, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पुल केला त्या ठिकाणी, परंतु तुम्ही पाहू शकाल की बॅटच्या स्वीट स्पॉटला बॉल लागलेला नाही, थोडासा वर लागला, त्यामुळेच टायमिंग परफेक्ट जुळालं नाही आणि एक चांगला झेल डीप मिड विकेटला समाप्त केलाय आगरने. खूप चांगली फिल्डिंग करत असताना आगर आपल्या टीमसाठी महत्त्वाची विकेट आपल्या टीमला मिळवून दिली गोलंदाज सुजय पाटीलनं. 18 धावांवर पहिला गडी बाद झालाय अरुणच्या रूपात. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा जरूर खर्च केल्यात गोलंदाज सुजयने. अजूनही त्याचे 2 चेंडू बाकी आहेत आणि एकूण समीकरण आपण पाहिलं तर 8 चेंडू शिल्लक. विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज. यस, दिल्ली और मैच दोनों भी अब दूर नजर आते हुए मनोज स्पोर्ट्स के लिए। 8 गेंदे 22 रनों की जरूरत। स्ट्राइक पर साहिल दलवी और नए बैट्समैन ऋषि दलवी इस वक्त आ चुके। सुजय पाटिल वापसी करते हुए पटकी हुई गेंद छोड़ दिया पर यस वाइट।
एक बाउंसर अब कर चुके बताते हुए उमेश खेने। हालांकि ग्रामीण क्रिकेट में अजय गरद अगर दूसरा बाउंसर अगर गेंदबाज करते तो अक्सर हम नो बॉल, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में हम देखते कि 2 बाउंसर अब कर सकते, हालांकि अलग अलग बल्लेबाज के लिए। ये देखिए काफी तेज बाउंसर किया था, उनके रीच के बाहर था। बोल्ड प्ले डाउन ओवर हुए, चाइनीज कट लेकर गेंद स्टंप को टकराती भी और साहिल दलवी डगआउट में लौटते हुए। डीजे राजेश इन द मिक्स। हे करार क्रिकेट खेळा फलंदाजाला खऱ्या अर्थानं जी अपेक्षा होती तेवढा बॉल उसळला नाही, तेवढा बाउन्स या बॉलमध्ये नव्हता आणि त्यामुळेच इनसाइड एज लागली आणि थेट एष्ट्यांवर जाऊन आदळलाय बॉल. तर अशा पद्धतीनं हा दुसरा गडी बाद झालाय साहिलच्या रूपात. साहिलने फक्त 4 धावांचं योगदान दिलं. अरुणने बाद होण्यापूर्वी 13 धावा बनवल्या होत्या 7 चेंडूंमध्ये. आता 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहेत, ऋषी आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानामध्ये पोहोचतोय अनिल फुलोरे. 19 धावा धावफलकावर आहेत, अजूनही 21 धावांची आवश्यकता. दरम्यान या आर के क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे सन्माननीय हरिश्चंद्र जोशी यांचं. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आमणे प्रीमियर लीग 2021 मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत. आमणे गावातील जे काही ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक या ठिकाणी आलेले असतील त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या, कारण ही स्पर्धा आपलीच आहे. बच्ची भी अब 7 गेंदे और 21 रनों की जरूरत, और किनारा लेकर गेंद चली गई डिक्लेयर जोन में। देखिए अब 1 ओवर बची और जीतने के लिए 20 रनों की जरूरत। 2 ओवर की समाप्ति के बाद केवल रन बने 20। आधा रास्ता अब 2 ओवर में पूरा किया और बची हुई 1 ओवर में जीतने के लिए जितने रन बनाए उतने रनों की जरूरत है। यहाँ से अब एनालाइज कर सकते, कैलकुलेशन अब लगा सकते कि मैच मनोज स्पोर्ट्स के लिए बहुत मुश्किल है। अगदी बरोबर. हा सामना थोडासा आपण पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या अर्थात लक्ष्मण स्पोर्ट्स या टीमच्या बाजूने झुकलेला आहे, परंतु सामना समाप्त झालेला नाही. 20 धावा देखील बनवल्या जाऊ शकतात आणि कित्येकदा आपण पाहिलेलं आहे टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 20-25 एव्हाना 30 धावा देखील चेस झालेले आहेत. परंतु येथे महत्त्वाचं काय असणार आहे आदित्य, की पहिले जे 2 चेंडू आहेत 2 ते 3 चेंडू त्यामध्ये कुठेतरी बिग हिट यायला पाहिजेत, कारण पहिल्या 2 चेंडूंवर मला असं वाटतं बिग हिट जर आला नाही, चौकार षटकार आला नाही तर मात्र खूपच खडतर मार्ग असेल फलंदाजांचा. यस, पिछले मैच में जिन्होंने बहुत कमाल की आखिर में गेंदबाजी की थी पंकज, उनको अब गेंदबाजी पर बुला। हालांकि टीम के कैप्टन है, 1 ओवर जीतने के लिए 20 रनों की जरूरत। अनिल और ऋषि दलवी क्रीज पर मौजूद है, लेकिन स्ट्राइक अनिल के पास है। हालांकि ऋषि में काफी क्षमता है, देखिए हमारे दर्शक को दिखाया जा रहा है, क्राउड को दिखाया जा रहा है। नवनाथ पाटिल वहाँ पर नजर आ रहे, कई स्टार खिलाड़ी हमने के दिखाए जा रहे। 6 गेंदे 20 रन अनिल सामना करते हुए गेंदबाज पंकज दलवी का। पंकज का लंबा रन अब राइट आर्म ओवर द विकेट जा रहे अनिल के लिए। काफी तेज की थी, कहीं भी फुटवर्क नजर नहीं आता अनिल का और गेंद लहराती भी विकेट कीपर के पास। खूप चांगला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप बॉल ठेवला होता. बॉलमध्ये खरं तर जास्त काही मुवमेंट वगैरे नव्हती, परंतु लाईन चांगली होती आणि फलंदाज चेंडूपासून दूर गेलाय. पाहू शकाल तुम्ही, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, चेंडूकडे जाण्याचा प्रयत्न केला नाही आणि अगदी लाईनच्या आतमधून बॉल निघून गेलाय बॅट्समनला बीट करून विकेट कीपरच्या हातात. तर पहिला बॉल डॉट आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. आता समीकरण आहे 5 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. चांगल्या स्ट्रोक्सची आवश्यकता आहे. अनिलकडून जरूर अपेक्षा आहेत, क्षमता आहे अनिलमध्ये देखील. याआधी देखील त्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे, परंतु अंडर प्रेशर ह्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग तो करेल का, हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. पंकज वंस अगेन राइट आर्म ओवर द विकेट. यस, अनिल के लिए हवा में खेल दिया, लॉन्ग ऑन की दिशा पर खिलाड़ी मौजूद और आउट होते हुए अनिल। करार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतोय साऱ्यांचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय APL नावाचा. आज आमने गावानं
क्या कमाल का कैच लिया वहाँ पर। धन्यवाद डीजे। जगह से खिला था, लॉन्ग ऑन को क्लियर करने की कोशिश की थी, लेकिन सुजय पाटिल के हाथों में जाकर बैठ गई थी। ये देखिए एपीएल के तमाम स्पॉन्सर के कटआउट को दिखाया जा रहा है। अब बची हुई 4 गेंदें और जीतने के लिए 20 रनों की जरूरत। लगभग 3 सिक्सर और एक चौके की जरूरत है। लगभग वहाँ पर 2 रन भी अगर बनते तो 20 रन हो सकते हैं, लेकिन देखना है, क्रिकेट हा निश्चित का खेळ आहे। खरं तर समीकरण फार कठीण दिसतंय, मात्र ऋषीमध्ये ती कुवत आहे, ती क्षमता आहे सलग मोठमोठे फटके खेळण्याची। याआधी गोल्डन षटकार ठोकून त्याने आपल्या संघाला विजयी केलं होतं, मात्र या ठिकाणी एका षटकाराने काम होणार नाही। 3 चेंडू सलग सीमारेषेच्या बाहेर कदाचित धाडावे लागतील। 4 बॉल्स अजूनही बाकी आहेत आणि 20 धावा बनवायच्या आहेत। पंकज चांगली गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षणाची देखील उत्तम साथ मिळते। चांगला झेल सुजयनं नुकताच समाप्त केलाय लॉंग ऑनच्या दिशेनं। पुढचा बॉल सामना करेल ऋषी दळवी। ओहो, ओव्हर पिच बॉल मात्र बॅटच्या भरपूर आतमध्ये लागला। एलिव्हेशन नाहीये, डीप मिड विकेटला अगरची चांगली फिल्डिंग, फेक तेवढी चांगली पाहायला मिळत नाहीये। थोडासा स्लो थ्रो होता, परफेक्ट थ्रोची आवश्यकता होती, रॅपिड थ्रोची आवश्यकता होती, परंतु तसं काही घडलं नाही। आणि 2 धावा येणं तर किमान 2 धावा येणं गरजेचं होतं, कारण आता 3 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे सामना अजूनही जिवंत आहे, अजूनही आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमकडे संधी आहे, परंतु सामना जिंकण्यासाठी 3च्या 3 बॉल आउट ऑफ द पार्क पाठवावे लागतील बॅट्समन ऋषीला। यस, निश्चित रूप से अभी तक उन्होंने गोल्डन 6 लगाया, लेकिन अब 3 गोल्डन 6 की जरूरत है। बची हुई 3 गेंदें और जीतने के लिए 18 रनों की जरूरत। क्या वो कारनामा कर सकते? अगली गेंद पंकज की सामना करते हुए बैट्समैन ऋषि दलवी। 3 सिक्सर की जरूरत और दी विकेट, और किनारा लेकर गेंद चली गई थी। कैच छूटा हुआ पर नंदू के हाथों से 1 रन मिलता हुआ। अब यहाँ से सिर्फ पंकज अगर चाहे तो मनोज स्पोर्ट्स इस मैच को जीत सकती। निश्चितच, आणि पंकजला तसं काही वाटत नसणार मला माहिती आहे कारण सामना त्यांच्या बाजूने झुकलेला आहे। 2 चेंडू 19 धावा 17 धावा असं समीकरण आहे। बॉल खाली राहिला थोडासा आणि त्यामुळेच बिग हिट करण्याचा जो प्रयत्न होता तो फसला बॅट्समन ऋषीचा। फक्त औपचारिकता शिल्लक आहे, 2 चेंडू 17 धावा। बीट वे पर संतोष जोशी। अब सिर्फ औपचारिकता शेष है, फॉर्मेलिटीज बची है। देखिए किस तरह से बीट वे थे। यस, अधूरे मन से बल्ला चला तो पर संतोष जोशी सर ने केवल एक गेंद शेष। लगभग एपीएल के फिनाले में प्रवेश करती हुई लक्ष्मण स्पोर्ट्स। अगला मुकाबला जगदीश स्पोर्ट्स बनाम इस मैच की लूजर टीम के बीच में। अनेक अनेक अभिनंदन एपीएल के फिनाले में प्रवेश करने के लिए लक्ष्मण स्पोर्ट्स और टीम के कैप्टन पंकज। हार्ड लक, टफ लक मनोज स्पोर्ट्स एंड संतोष जोशी सर एंड अरुण छोरके। देखिए मनोज स्पोर्ट्स के कैप्टन और जगदीश स्पोर्ट्स के कैप्टन आपको टॉस के लिए आना है। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने बल्लेबाजी में 22 रनों की पारी की ली और गेंदबाजी में 1 विकेट हासिल किए। नाम है किरण दलवी। किरण दलवी आपको आ गया ना मैन ऑफ द मैच के लिए। जगदीश स्पोर्ट्स के कैप्टन और मनोज स्पोर्ट्स के कैप्टन आपको टॉस के लिए आना है।
तर सामनावीर खेळाडूला आपण आधी स्टेजवर या ठिकाणी सन्मानित करणार आहोत पाहुण्यांच्या शुभ हस्ते. सन्मान्य हरिचंद्र जोशी साहेबांना विनंती करतो आपण आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचची आपल्या शुभ हस्ते प्रदान करायची आहे.